नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आपण आज या व्हिडिओमध्ये पेपर 2 चे पदार्थ विज्ञानचे पेपर 2 चे इम्पॉर्टंट श्लोक जे की परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत आणि एकदम सोपे आहेत असे श्लोक पेपर 2 चे पूर्ण पाहणार आहोत आपण. पेपर 1 चा ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. तर पेपर 2 मधला पहिला चॅप्टर आहे परीक्षा. आता या परीक्षेमध्ये कोणता श्लोक इम्पॉर्टंट आहेत, कोणकोणते श्लोक इम्पॉर्टंट आहेत तर बघा. पहिल्यांदा त्याची डेफिनेशन, परीक्षेची डेफिनेशन तुम्हाला आली पाहिजे. परीक्षते व्यवस्थापते वस्तु स्वरूपे अनया इति परीक्षा प्रमाणानी. हा चरक सूत्रस्थानमध्ये श्लोक सांगितलेला आहे. परीक्षेची डेफिनेशन सांगितली. तर हा श्लोक आपल्याला पाठ करायचा आहे. त्यानंतर हे काही एक एक लाईनचे श्लोक आहेत. परीक्षेसाठी खूप वेळा विचारले गेलेले आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत. तर असे श्लोक कोणते कोणते आहेत तर यथार्थ अनुभव प्रमा, अयथार्थ अनुभव अप्रमा, प्रमाविषय प्रमेय, आत्मा न करणे योग्य ज्ञानम तस्य प्रवर्ते आणि प्रमाकरणम प्रमाणम. म्हणजे हे अप्रमाविषयी अप्रमा, प्रमेय, प्रमाता आणि हा प्रमाणाचा श्लोक आहे. हा खूप वेळा विचारले गेले आहेत, त्यामुळे हे पाठच करायचे. त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे आपला आप्तोपदेश प्रमाण. आप्तोपदेश प्रमाण मध्ये आप्तोपदेश म्हणजे काय तर त्याची ही व्याख्या सांगणारा श्लोक आहे. रजस्तमोभ्याम निर्मुक्ता तपो ज्ञान बलेने येषाम त्रिकालम अमलम ज्ञान व्याहत सदा आप्ता शिष्टा विबुद्ध्या असते तेषाम वाक्यम असंशयम सत्यम वक्ष्यन्ति ते कस्मात असत्यम निरजस्तमा. हे जो श्लोक आहे हा श्लोक आपल्याला पाठ असला पाहिजे. हा आप्तोपदेश प्रमाणाचा श्लोक आहे. आप्तोपदेश म्हणजे काय हा त्याची डेफिनेशन सांगणारा श्लोक आहे. त्यानंतर आप्तोपदेश शब्द, आप्तोपदेशाला शब्द म्हणलेला आहे. हा एक लाईनचा श्लोक आहे. त्यानंतर शब्द म्हणजे काय तर श्रोत्र ग्राह्य गुण शब्द, हा शब्दाची डेफिनेशन आहे. बरोबर. तर हे जे काही श्लोक आहेत हे खूप इम्पॉर्टंट श्लोक आहेत आणि सोपे श्लोक आहेत. त्यानंतर बघा, हा जो तिसरा श्लोक आहे, कोणता तिसरा श्लोक आहे तर आत्म इंद्रिय मनोअर्थानां सन्निकर्षात प्रवर्तते व्यक्ती तदात्व या बुद्धी प्रत्यक्षम सा निरुच्यते. हा प्रत्यक्षचा श्लोक आहे. तिसरा चॅप्टर प्रत्यक्ष खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा हा व्याख्या आहे, लक्षण आहे. तर काय सांगितलंय, आत्म इंद्रिय मनोअर्थानां सन्निकर्षात प्रवर्तते व्यक्ती तदात्व या बुद्धी प्रत्यक्षम सा निरुच्यते. हा श्लोक पाठ करायचा आहे. त्यानंतर सन्निकर्षाचा एकच लाईनचा श्लोक आहे. सन्निकर्षो नाम संबंध, संबंध म्हणजे सन्निकर्ष. त्यानंतर हा प्रत्यक्ष बाधक भावचा श्लोक आहे. हा म्हणजे दोन आचार्य चरकांनी आणि सांख्यांनी, हे दोन वेगवेगळ्या दर्शनकारांनी प्रत्यक्ष बाधक भाव सांगितले. म्हणजे त्यामध्ये फक्त 1 ते 2 शब्दांचा डिफरन्स आहे. त्यामुळे हा श्लोक पाठ करायचा आणि त्याचे मधले जे काही 1-2 शब्द आहेत तर ते बघून घ्या एक वेळ. तर अतिदुरात सामिप्यात इंद्रिय घातात मनोअवस्थानात सौक्ष्म्यात व्यवधानात अभिभावात आणि समान बिहारच. हे फक्त 8 ला 8 नावं टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, बाकी काही नाही रॉकेट सायन्स. फक्त हे नाव जरी पाठ केले तरी तुम्ही आयदर तिचे नाव पाठ करा किंवा मग श्लोक पाठ करा. श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे. ओके, समजलं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी शरीर संयुक्त शरीर संयुक्त ज्ञानम करणम अतिइंद्रियम इंद्रियम. हा इंद्रियाची डेफिनेशन सांगितलेली आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला पाठ करायचे आहे. इंद्रियावरती सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे ही इंद्रियाची डेफिनेशन आपल्याला सांगता आली पाहिजे. त्यानंतर आता अनुमान चॅप्टर आहे. अनुमान चॅप्टर मध्ये आपल्याला अनुमितीकरणम अनुमानम ही तर पहिल्यांदा त्याची व्याख्या समजून घ्या तुम्ही. त्यानंतर ही किंवा मग अनुमानम खलु तर्को युक्ती अपेक्षः, ह्या दोन्हीपैकी एक डेफिनेशन आपल्याला पाठ असली पाहिजे. त्यानंतर ही जे काय आपले 5 इंट्रोडक्टरी टर्म्स आहेत, जसं की हेतू म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, व्याप्ती म्हणजे काय, पक्ष, सपक्ष, विपक्ष काय, परामर्श काय, अनुमिती काय. तर हे एक एक लाईनचे श्लोक आहेत. परीक्षेमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती एमसीक्यू सुद्धा विचारले जातात. बरोबर, एक एक लाईनचे श्लोक आहेत हे. तर हे बघा पाठ करायचे आपल्याला. यस्य ज्ञानेन पक्ष साधस्य सिद्धी स हेतू साधनीयम यत्तत् साध्यम हेतू साधयो अविनाभाव संबंध व्याप्ती. त्यानंतर संदिग्ध साध्यवान पक्ष. त्यानंतर निश्चित साध्यवान सपक्ष, निश्चित साध्य अभावान विपक्ष, व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञानम परामर्श आणि परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. आणि अनुमितीच्या
कारणालाच आपण काय म्हणतो, अनुमान असे म्हणतो. आलं लक्षामध्ये? तर हे एक एक लाईनचे श्लोक आहेत. हे श्लोक पाठ केल्यानंतर तुम्हाला एकदम आयडिया पण येऊन जाईल कशा पद्धतीने हे काम करता येते. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आता नेक्स्ट चॅप्टर आहे आपला युज्यते संबंधित आणि नीती युक्ती प्रमाण. आता हा युक्ती प्रमाण जो आहे, युक्तीमध्ये बघा आपल्याला 2 श्लोक पाठ करायचे. कोणते 2 श्लोक आहेत? तर युज्यते संबंधते अनेनीति युक्ती किंवा मग बुद्धी पश्यती ही त्याची निरुक्ती आहे. युक्तीची निरुक्ती आहे आणि ही त्याची व्याख्या आहे. व्याख्या किंवा मग लक्षण म्हणू शकता तुम्ही. बुद्धी पश्यती या भावानं बहुकारण योग जान युक्ती त्रिकालम साने या त्रिवर्ग साध्यते या ही आपल्याला डेफिनेशन पाठच करायची आहे. युक्तीची खूप इम्पॉर्टंट आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रसिद्ध साधर्म्यात हे उपमानची डेफिनेशन आहे. उपमानची सॉरी निरुक्ती आहे. प्रसिद्ध साधर्म्यात साध्यवान उपमानम ही डेफिनेशन पाठ करा किंवा ही डेफिनेशन जास्त त्या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ही पाठ करायची आपल्याला. कोणती? उपमितीकरणम उपमानम संज्ञा संबंध ज्ञानम उपमिती तत्कारणम सादृश्य ज्ञानम. ही जर नसेल पाठ होत तर मग ही करा, नो प्रॉब्लेम. पण पाठ करा दोन्हीपैकी एक कोणती तरी. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला लास्ट चॅप्टर आहे कार्यकारण भाव सिद्धांत. त्यामुळे आपल्याला एक कारणाचा श्लोक पाठ पाहिजे आणि एक कार्याचा. कारणाचा कोणता श्लोक आहे? अनन्यत सिद्ध कार्य नियत पूर्ववृत्ती कारणम आणि कार्याचा कार्य प्राक अभाव प्रतियोगी. तर हे कार्य आणि कारण मधले फक्त आपल्याला 2 श्लोक एक एक लाईनचे पाठ असले पाहिजे. हे सगळे पेपर 2 चे इम्पॉर्टंट श्लोक आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले गेलेत किंवा सोपे आहेत आणि खूप जास्त इम्पॉर्टंट असे श्लोक आहेत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला पुढचा जो काही व्हिडिओ आहे कोणत्या टॉपिक वरती पाहिजे यासाठी कमेंट करा. तर थँक यू सो मच.